श्री संत सद्गुरू देवावतारी बाळूमामा चरित्रकथा। बाळूमामांच्या गमतीदार आशीर्वादामुळे गायकाची प्रख्याती। मामाचे आवडते भजनी मंडळ म्हणजे शंकेश्वरचे। त्यामध्ये हरी वडेर, वसंतराव नाईक, परशुराम गोंधळी, विष्णुपंत बाळाप्पा गुरव, बाबा आळतेकर गोळी, बुवा शंकर करोसी, परशुराम भाऊ बेळगावकर, शंकर धुमाळ, शंकर गोंधळी, कोळीवाडी विठ्ठल वगैरेंचा समावेश होता। एकदा या सर्वांनी मामांना म्हटले, मामा, अहो कोल्हापुरातील प्रसिद्ध गायक शंकर सरनाईक फार चांगले गातात। ते आपल्या यात्रेत भजनाला आले तर भजनाला मोठीच गोडी येईल। ते फार चांगले गायक आहेत। सर्व प्रिय भक्तांचा आग्रह मानून मामांनी शंकर सरनाईकला एका सप्ताहाला रीतसर बोलवून घेतले। प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते अरुण सरनाईक यांचे शंकर सरनाईक हे वडील होत। मामाच्या निमंत्रणावरून शंकर सरनाईक कापशीजवळ मामांच्या भंडाराला आले। सर्वांनी रात्रभर संगीत भजन केले। रात्रभर विणा मामांच्या गळ्यात होता। हरिभजनाची अमृतासारखी श्रवणमधुर गंगा तिथे वाहत होती। श्रोते मंत्रमुग्ध झाले होते। एक एक गायक आपले विशेष सरस असे गायन कौशल्य कमाल मेहनत घेऊन सादर करताना वाढत गोडवा निर्माण झाला होता। वेळेचे भान हरपले होते। सूर्योदय झाल्याचाही पत्ता श्रोत्यांना आणि गायकांना लागला नव्हता। गंधर्व नगरी तिथे अवतरली होती। मामांसारखी साक्षात देव विभूती विना गळ्यात घेऊन तल्लीन होऊन ज्या भजनात उभी होती त्या प्रसंगाचे वर्णन काय करावे। सोनेरी सूर्यबिंब 4 हात वर आले। मामांनी विना दुसऱ्याकडे दिला। देव आरतीने सांगता झाली। अभूतपूर्व भजन सोहळा संपन्न झाला। जवळच्या चिकोत्रा नदीत सगळ्यांचे स्नान झाले। सगळ्यांची प्रसाद भोजने आटोपली। यात्रेतून परत जाणाऱ्यांना भंडारा आणि आशीर्वाद देण्यासाठी मामा आपल्या बैठकीवर बसले। मामा पहिला मान भजनी मंडळींचा मानत असे। शंकर सरनाईकासाठी मामांनी 2 ताटे तयार करविली। एका ताटात एक नारळ आणि भंडारा बांधलेली पुडी, तर दुसऱ्या ताटात 1001 रुपये होते। मामाने शंकर सरनाईकाला बोलवून म्हटले, माझ्यासमोर 2 ताटे आहेत। यातील कोणतेही तुला हवे असेल ते ताट तू घे आणि जा। सरनाईकाला क्षणभर कोणते ताट घ्यावे ते नक्की करता येईना। भंडारापुडी आणि आशीर्वादाचा नारळ घ्यावा तर 1 रुपयाचीही प्राप्ती नाही आणि 1001 रुपयाचा तयार ठेवा उचलावा तर मामांच्या कृपाशीर्वादाचा लाभ त्यात नाही। काय करावे असा उलटसुलट विचार करताना त्यांना निश्चित निर्णय घेता येईना। तो गप्पच राहिला। पुढे काही कालांतराने सरनाईकांचे भजन ऐकण्याची इच्छा मामांची झाली। काही मंडळींना मामांनी त्यांना आणण्यास पाठवले। शंकर सरनाईक मामांचे बोलावणे घेऊन आलेले ना, माझी तब्येत ठीक नाही, माझ्या पोटात सतत कळ आहे, त्यामुळे मी कार्यक्रमाला येऊ शकत नाही असं मामांना तुम्ही सांगा। मंडळींना पुढे काय बोलणेच शक्य नव्हते। सर्व मंडळी माघारी परतली। त्यांनी मामांना शंकररावांनी सांगितलेले सर्व सांगितले। त्यावेळी मामांच्या मुखातून आलेला शब्द म्हणजे असा, पोटातल्या कळीने जाता जाशील। पुढे शंकररावांना खरोखर पोटदुखीचा आजार झाला। दवाखाने चालू झाले। शस्त्रक्रिया वगैरे झाली। जवळ होते नव्हते तेवढे पैसे औषध उपचारासाठी पाण्यासारखे खर्ची पडले। शंकरराव कंगाल होत चालले। काय करावे कुठे जावे कळेनासे झाले। प्रकृतीला स्वास्थ्य अजिबात नव्हते। त्यातच त्यांचा शेवट झाला। असेही म्हणतात की त्यांच्या गल्लीतील शेजाऱ्यांनी पट्टी जमा करून त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जे लागणारे साहित्य जमा केले होते। पंचगंगेच्या काठावर त्यांचा अंत्यसंस्कार करण्यात आला। ज्या बाळूमामाच्या कृपेमुळे आपली भरभराट झाली आहे, त्यांच्याच निमंत्रणाला ज्या पद्धतीने त्यांनी झिडकारले ते फार विचार करण्यासारखे आहे। केवळ शंकररावांना आपण दोष देणे योग्य नाही। ज्या परमेश्वराने आपल्याला सुंदर मानवी देह दिलेला आहे त्या देहाचा निर्वाह चालावा म्हणून सृष्टीत एवढी छान व्यवस्था करून ठेवली आहे।
त्याला आपण तरी खरोखर कुठे योग्य तेवढा मान देतो? आपल्याला परमेश्वराबद्दल आवश्यक ती कृतज्ञता असते का? परमेश्वराशी अखंड इमानदारीपणाने आपण वागतो का? आज आपण माणसे खरोखर अहंकाराग्रस्त आणि देवाला विसरून वागणारे झालो नाहीत काय? कार्य नाटविषयी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकलाची, हे तुकाराम महाराजांच्या अभंगातील वाक्य स्मरून भगवंतच आपला पालनकर्ता आहे हे आपण सतत लक्षात ठेवले पाहिजे. जो मामांचा हात पकडतो त्याला आयुष्यात कुणाचे पाय धरण्याची गरज नाही. बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले.